नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 12 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आज तर प्रेक्षकांनो मला बक्षीसच दिलं पाहिजे या मालिकेचा रिव्ह्यू देण्यासाठी, कारण या मानिनी ताई आज अशा 360 अंश कोणामध्ये बदलल्या आहेत की विचारूच नका. म्हणजे माझं पोरग चांगलं असेल तर माझ्या सुनेला किंमत आहे, नाही तर मला काही घेणदेण नाही कोणाशी, असं यांचा ॲटिट्यूड होता. मला तर एवढं हसू आलं. ठीक आहे, आई आहे, काळजी वाटते वगैरे, पण एवढं ओव्हर केलंय की काय सांगू तुम्हाला. तर बघा, आता त्या देवाला पाणी वगैरे घालत असतात जीवाला बरं वाटावं म्हणून, आणि मग तेवढ्यात जीवाला स्ट्रेचरवरून आणण्यात आलंय. तर सगळे एवढे पॅनिक होतात, बापरे बापरे जीवाला काय झालं. बसू आत्या तर प्रचंड तोंडसुख घेत असतात, बाई आमचा जीवा वाढदिवस साजरा करायला गेला आणि तुम्ही त्याला स्ट्रेचरवर आणलं. एवढा हंगामा झालाय तो जीवा घरात आल्यावर की विचारू नका. आता हे सगळं तर अपेक्षित होतच, पण मानिनी त्यांचं हे वागणं मला अपेक्षित नव्हतं. म्हणजे ठीक आहे, मी तेच म्हणते, आई म्हणून काळजी वाटते, पण एवढी की म्हणजे समोरचा माणूसच दिसू नये, हे कुछ ज्यादा हो गया है. मिथून काका म्हणत असा, जरा शांत राहा, त्याची अवस्था पहा जीवाची, अरे का आरडाओरडा करताय. मग आता त्या मानिनी त्या म्हणतात, काय झालं कोणी सांगल का. पार्थ म्हणतो, त्याला आधी रूम मध्ये न्या, आराम करू द्या. मग आता मानिनी ताई त्याचा हात धरून म्हणतात पार्थचा, अरे सांग बाबा काय झालं. मग पार्थ म्हणतो, आई अगं फार्म हाऊसवर जीवाचा पाय घसरला आणि तो शेकोटीत पडला ग, भाजलं त्याला. आता या वसू आत्या अलगी तोंडावर हात ठेवतात, इतका ड्रामा चालू आहे, ओव्हरफ्लो की विचारू नका. पार्थचे बाबा म्हणतात, अरे त्याला घरी का आणलं, मग हॉस्पिटलमध्ये उपचार का नाही केले. पार्थ म्हणतो की तो शुद्धीवर आला आणि तो सारखा म्हणत होता की घरी घेऊन चला. जीवाने खूप फोर्स केला म्हणून आम्ही त्याला घरी आणलंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की त्याचा ताप उतरेल आणि त्याला ना स्किन म्हणजे त्याची स्किन बदलली असं सांगतो पार्थ. मग मानिनीताई मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, शेकोटीत पडायला का लहान बाळ आहे का जीवा, आणि त्याला भाजेपर्यंत तुम्ही काय करत होतात. म्हणजे या बाकीच्यांनी त्या जीवाचा हात धरून त्याला सांभाळायचं होतं बरं का प्रेक्षकांनो. आता तुम्हाला वाटेल की मी जरा ओव्हर सांगतेय, पण आज तुम्ही मालिका बघा, मग तुम्हाला कळेल की मी खूप छान सांगितलं आजचा एपिसोड. असो, आता मानिनीताई म्हणतात, कोण होतं त्याच्या बाजूला तेव्हा, कोण होतं. मग सगळे एकमेकांकडे भामट्यासारखे पाहायला लागतात. मग मानिनीताई त्या नंदिनीकडे येऊन तिला आरडाओरडा करून म्हणतात, तुला कळत नाही का ग, तुला सांगितलं होतं ना मी आगीपासून त्याला दूर ठेव, कशाला त्याला शेकोटीजवळ जाऊ दिलं ग. आणि काय रे पार्थ, तू सांग मला. पार्थ म्हणतो, मला नाही माहिती, आगीपासून दूर ठेवायचं होतं, हे काय प्रकरण आहे काय हो बाबा. तेवढ्यात त्याचे वडील म्हणतात, अरे बाबा मी तुला तेच सांगायला फोन केला होता, पण माझा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. आता ते आठवून दिलंय बरं का आपल्याला, ते हॅलो बाबा, हॅलो पार्थ करत होते ना दोघं जण मागचे एपिसोड प्रेक्षकांनो, अर्धे मागचे एपिसोड. मग आता नंदिनीला विचारतो पार्थ, नंदिनी तुम्हाला माहित होतं का. मग आता लगेच मानिनी त्यांनी रुद्र अवतार धारण केलाय. आता या मानिनी त्या म्हणतात, काव्याचा काही संबंध नाहीये, पण नंदिनी सांग तू कोण होतं जीवाच्या आजूबाजूला हे घडलं तेव्हा. आता वसू आत्या लगे डोळे वटारून पाहू लागले नंदिनीकडे. आता नंदिनीला त्या काही बोलणार, तेवढ्यात काव्या म्हणते, ताई तिथे नव्हती, ताई शेवटी तिथे आली, त्याच्या आधी मिथून काका होते तिथे. इथून पुढचा सीन त्यांनी जीवा आणि मिथून काकांचा दाखवलाय. आता हे मिथून काका जीवाला असं पडलेलं पाहून त्यांना फार कसं तरी होत असतं. ते म्हणत असतात, जीवा अरे बेटा काय करून बसलायस रे, असं का केलंस, काल रात्री तर तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलत होतास रे. अरे माझं चुकलं रे जीवा, मी तुझा एवढा जिगरी दोस्त असून सुद्धा मला तुझ्या मनातलं काहीच कळलं नाही रे जीवा. नाही रे, तुझी ही जखम तू छातीवर घेऊन मिरवणार आहेस का. मनातली जखम तर तुझ्या होतीच खोल, पण जीवा आहे जे काही तू केलंयस ना, आय डोंट लाईक दिस रे. एक वेळेला तुझ्या छातीवरची जखम बरी होईल रे, पण तुझ्या आतल्या जखमेचं काय करायचं रे जीवा, ती तर आयुष्यभर ओली राहणार ना रे. अरे मला पहिल्यांदा दिसलं की माझा जीवा भावाचा जीवा आतून तुटलाय. लहान मुलासारखं बिलगून हमसून रडला रे मला. अरे जीवा, अख्खं आभाळ तुझ्या डोळ्यात साचलं होतं रे. मी कधीच विसरणार नाही हे जीवा. तुला होणारा त्रास मला सहन होत नाहीये जीवा, मला सहन होत नाहीये रे. असं म्हणून आता ते जीवाची काळजी घेत असतात. किती छान दाखवलंय ना प्रेक्षकांनो हे मिथून काका नावाचे कॅरेक्टर. मला या सगळ्या मालिकेत हे काका फार आवडतात. आता पहा म्हणजे यांच्याकडे काय चाललंय, त्या जीवाला एवढं बिचारायला लागलंय, पण इकडे यांचेच भांडणं चालू आहेत. आता पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही मिथून काकाचं नाव का घेताय,
माझ्या सोबतच धावत आले ना ते, जेव्हा नंदिनीने जीवा म्हणून आवाज मारला होता जोरात. काव्या म्हणते हो हो, पण आधी मिथून काकाच होते जीवाजवळ, मग मी आले आणि मग नंदिनी ताई आली. मग आता या मानिनी अजून जोरात ओरडतात आणि म्हणतात म्हणजे तुम्ही दोघीच्या दोघी तिथे होत्या ना, दोघीच्या दोघी तिथे असून काही केलं का नाही? तुम्ही काय करत होतात दोघी जणी तिथे? झोपा काढत होत्या का? बोला दोघी जणी. ए काव्या, उत्तर दे, मला उत्तर दे. आता काव्या गडबडून जाते बरं का. आता मानिनी ताई म्हणतात जाऊ दे, या काव्याकडून तर काडी मात्र अपेक्षा नाहीये मला. ती काहीतरी बोलणार असते पण मानिनी ताई तिला बोलूच देत नाही आणि म्हणतात तिच्याकडनं काडी मात्र अपेक्षा नाहीये मला. पण नंदिनी, अगं तुझ्याकडून तर अपेक्षा होती ना मला. अगं तुला सांगितलं होतं ना मी बजावून, जीवाची काळजी घे, आगीपासून त्याला लांब ठेव, एवढं सांगून पण तू काय केलंस ग नंदिनी, काय केलंस? बाई प्रेक्षकांनो, त्यांचा जीव केवढा, त्या एवढ्यानं ओरडताय ना, विचारू नका. आता त्या म्हणतात मला पश्चाताप होतोय, मी या नंदिनीला का सांगितलं जीवाची काळजी घे? मी मिथून भाऊजींना आणि पार्थला सांगितलं असतं ना तर माझ्या जीवाची ही अवस्था झालीच नसती. माझा जीवा बिचारा त्याचा वाढदिवस साजरा करायला गेला होता आणि आला असा की स्ट्रेचरवर घेऊन आलात तुम्ही त्याला. एवढ्या रडत असतात त्या, मोठ्याने बोलत असतात. या मानिनी ताई बोलत असतात तेव्हा प्रत्येकाचे हावभाव बघा. ती नंदिनी तर बिचारी ढसा रडायला लागते. मानिनी ताई म्हणतात तुला काहीच कसं वाटलं नाही ग नंदिनी? आता ते पार्थचे बाबा चिडून म्हणतात काय चाललंय मानिनी, काही पण बोलते, तोंडाला येईल ते. अगं बस कर ना आता. अगं जीवावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तू तिला. जीवाच्या काय पावलावर लक्ष ठेवणार होती का ती? तो काय लहान आहे का? आता या मानिनी ताई जे बोलतायत ना ते अतिरेक करतात, पण त्यांच्या आईचं मन बोलते असं त्यांनी दाखवलं. आता या पार्थला पण वाईट वाटत असतं की बिचारा नंदिनीवरच हे सगळं शेकतंय प्रकरण. मग लगेच वसुआत्या त्यांच्या भावजाईची बाजू घेत म्हणतात का रे विक्रम, काय हरकत होती या नंदिनीला जीवाची काळजी घ्यायला? त्या नंदिनीने जीवाची काळजी घेतली असती तर काय बिघडलं असतं तिचं? ते बिचारे पार्थचे बाबा नंदिनीची बाजू घ्यायला बघतात बरं का. आता त्यांचंही बरोबर आहे, आता तो काय लहान आहे का जीवा प्रेक्षकांनो? नंदिनी काय त्याचा हात धरून चालणार होती का प्रत्येक वेळेला? आता या वसुआत्या लगेच म्हणतात हो बरोबर आहे रे, अरे विक्रम बरोबर आहे मानिनीचं. अरे पहिल्यांदा मानिनीने या नंदिनीकडून अपेक्षा केली होती ना, अरे काय हरकत होतं मग हिला जीवाकडे लक्ष द्यायला? अरे जेव्हा हिला लागलं तेव्हा माझ्या जीवाने जीवाचं रान केलं, त्या माणसाला मारून आला तो. एवढंच काय, दुसऱ्या दिवशी पुन्हा गेला आणि त्याला पकडून आला. आता हिला जर सांगितलं जीवाची काळजी घे तर हिने का कानाडोळा केला? हिला तेवढंच सांगितलं होतं ना मानिनीने, मग काय हरकत होती हिला न करायला? काही कामाच्या नाहीये या पोरी. अरे मानिनीने पहिल्यांदा सांगितलं होतं हिला, लाडक्या सुनेकडनं पहिल्यांदा अपेक्षा केली होती. तिला वाटलं होतं की आपली सून तिच्या जीवाला जपेल, पण हिने काय केलं? हिने काहीच केलं नाही. वसुआत्याला तोंडचूक घ्यायचा चान्स मिळाला बरं का. वसुआत्या पुढे म्हणतात तू काही पण बोल रे विक्रम, पण मानिनी चिडते ना, तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे, तिचं चिडणं रास्त आहे, बरोबर बोलते ती. आता लगेच ते मिथून काका बाहेर आले बरं का. मग नंदिनी त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना विचारते काका जीवा बरे आहेत का, आले का होते शुद्धीवर? मिथून काका पुढे काही बोलणार तेवढ्यात वसुआत्या वसकतात त्या नंदिनीवर आणि म्हणतात का ग आता कशाला विचारते, जीवाची काळजी करायचं नाटकं करते. जेव्हा तुला लक्ष द्यायला सांगितलं होतं जीवाकडे तेव्हा नाही दिलं, नाटकं करते आता नंदिनी म्हणते नाही हो नाही आत्या, अहो आई मी खरं सांगते, तुमचं आणि माझं बोलणं झालं ना फोनवर, मी त्या क्षणापासून लक्ष देऊन होते हो जीवाकडे, पण नंतर मला ते आगीजवळ जाताना दिसले. मी त्यांच्याकडे बघितलं, मी धावत सुटले त्यांच्या दिशेने आणि बघते तर काय, अचानक त्यांनी लाकूड हातात घेतलं. आणि आता नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात ती थांबून जाते. सगळेजण ढांची करून तिच्याकडे बघायला लागतात, म्हणजे ते म्युझिक वाजतं ना मागून. आता नंदिनी म्हणते अहो आई खरं सांगते मी आता त्या मानिनी त्या म्हणतात लाकूड, कशाचं लाकूड? आता हे काय नवीन, आता तर सांगताय ना तुम्ही जीवा पडला आणि आता लाकडाची काय भानगड आहे नंदिनी? त्या मानिनी ते अजून जोरात ओरडतायत. प्रेक्षकांनो आज ऑलरेडी माझा घसा बसलाय, त्यात नाही या इतक्या मोठ्याने ओरडताय विचारू नका. आता त्या पुन्हा ओरडतात नंदिनीवर मानिनी ताई आणि म्हणतात बोल काय झालं होतं, बोल खरं सांग. पार्थ म्हणतो आई अगं आई जीवाने स्वतः सांगितलं की तोल जाऊन तो पडला ग शेकोटीत. आता मानिनी ताई म्हणतात तुम्ही सगळे काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतं का? अरे तोल जाऊन माणूस कसं काय शेकोटीत पडल का? फक्त काहीतरी तुम्हाला माहिती आहे याचा आव आणताय. अचानक तोल जाऊन तो शेकोटीत पडेल जीवा, माझा विश्वास नाहीये, तुम्हाला सांगायचं नाहीये ना खरं? ठीक आहे मिथून भाऊजींना विचारते मी, मिथून भाऊजी मला खरं सांगा काय झालं? पण ते पण काही बोलत नाहीत.
आता या मानिनी ताई लगेच डोळे वगैरे पुसतात आणि म्हणतात ठीक आहे, तुम्हाला कोणाला काही सांगायचं नाही ना, नका सांगू, पण आता आई म्हणून मी त्याची जबाबदारी घेते माझ्या जीवाची आणि आता त्याला त्याच्या पायावर उभं करते की नाही ते बघाच. प्रेक्षकांना तो बेशुद्ध झालाय हो. काय मला क्यू येते माझी, मला काय करते मी. असो आता ते पारचे बाबा म्हणतात अगं हे बघ वसुताई, मानिनी चिडली आहे जरा आणि काव्या नंदिनी जा बरं तुम्ही जरा आराम करा. आता या पारच्या बाबांनी सगळ्यांना पांगवलं बरं का. हा एकच माणूस सेन्सिबल आहे त्यांच्या घरात. असो आता सगळेजण पांगलेत, पण वसू आत्याला असं वाटतंय की आता खूपच काळजी करावं आपल्या भाऊजाईची. आता ते पारचे बाबा म्हणतात वसुताई जरा माझ्याबरोबर ये बरं. आता त्यांनी आतमध्ये नेऊन जरा डोस दिलाय बरं का वसू आत्याला. आता मिथून काकांना वाईट वाटतंय आणि काल जे काही झालं म्हणजे सगळेजण तिथून गेल्यानंतर एकांतात ते बिचारे रडायला लागतात. ते विचार करतात जीवाने किती मोठं सत्य लपून ठेवलं आणि त्या गोष्टीचा त्रास आज त्याला होतोय आणि त्या गोष्टीमुळे त्यांनाही रडू येते आता. आता बघा ही नंदिनी त्या जीवाला भेटायला जात असते खोलीमध्ये, तेव्हा या मानिनी ताई तिला अडवतात आणि म्हणतात तू कुठे चालली आहेस ग. नंदिनी म्हणते आई असं का विचारताय तुम्ही मला, मला काळजी वाटते हो त्यांची, मला बघू द्या ना त्यांची तब्येत कशी आहे. आता या मानिनी ताई म्हणतात सांगितलं ना तुला आत यायचं नाही तू. हे बघ जेव्हा तुला सांगितलं होतं तेव्हा त्याची काळजी घेतली नाहीस तू आणि आता ही नंदिनी म्हणते अहो आई असं काय करताय, मला भेटू द्या ना त्यांना. आता नंदिनी असं केविलवाणे बोलतीये, पण मानिनी त्यांच्या आतमधली सासू अगदी ठाचून बाहेर आलेली आहे बरं का. म्हणजे ठाचून आत भरतात, पण मी सांगते ठाचून ती सासू बाहेर येते आणि मग त्या म्हणतात कशा नंदिनी तुला सांगितलं होतं मी जीवाची काळजी घे, घेतली का तिची काळजी. आता जीवा जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत लांब राहायचं त्याच्यापासून, त्याला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत त्याच्या जवळ जायचं नाही. आता हा पार्थ म्हणतो अगं आई असं काय बोलतेस तू, बायको आहे ना ग ती जीवाची. बाप रे बाप एवढा तमाशा केलाय विचारू नका. मानिनी ताई म्हणतात मी त्याची आई आहे आणि मी त्याची काळजी घेणार आणि कोणाला अधिकार नाही आता त्याची काळजी घ्यायचा. मी आई आहे त्याची, तुम्हाला खाली जायचं जा, मी घेईल माझ्या जीवाची काळजी. पार्थ तुझं तू ठरवायचं आहे तुला खाली जायचं का नाही, पण या नंदिनीने आतमध्ये एकही पाऊल टाकायचं नाहीये. आता ती नंदिनी बिचारी टेन्शनमध्ये लागली, तो गाणं वाजवतात ते लग्नानंतर होईलचं प्रेम. काही आठते का प्रेक्षकांना, मला एवढं हसू येतं ना आज की काय सांगू. म्हणजे ठीक आहे काळजी वगैरे इथपर्यंत ठीक होतं, पण इतकं ओव्हर करायची गरज नव्हती हो. आता या नंदिनीच्या तोंडावर दार लावून घेतलं त्यांनी, नंदिनी आता रडायला लागते. बरं आता एवढं इथपर्यंत ठीक आहे. आता खरं तर असं वाटतंय मला मी मालिकाला रोस्ट करतेय. आता ही काव्या काव्या लागली रडायला लागते तिच्या खोलीत जाऊन. आता ती रम्या तिच्या मागे जाते, रम्या पूर्ण फायदा घेते परिस्थितीचा. बरं हिने नंदिनीला समजून सांगायचं रम्याने, तर ती काव्याला समजून सांगते अगं काव्या जाऊ दे ग, रडू नको रम्या बरं का. रम्या काव्याला समजवते अगो खरं तर आपण जाऊ नंतर जीवाच्या रूममध्ये, पण ही परिस्थिती अशी कशी झाली ग. नाही म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं ना जीवाला चटका बसला तेव्हा अंगावर काटा आला ग आमच्या, पण तुम्ही तर तिथे होतात प्रत्यक्ष, तुम्ही सगळे घाबरले असाल ना, समजू शकते ग मी. आता लगे काव्याला कालचं झालेलं आठवलं आणि आता हे कालचं प्रकरण ते कमीत कमी 1 आठवडा दाखवणारे प्रेक्षकांना आपल्याला. म्हणजे त्या जीवाने तो टॅटू जाळून घेतला हे आता आपल्याला अगदी आपल्याच हृदयावर करून घ्यावं लागतं की काय असं वाटायला लागले मला. आता ते सगळं आठवलं आणि ती काव्या डोक्याला हात मारून जे रडायला लागते विचारू नका. लगेच रम्या म्हणते अगं काय झालं काव्या तुला, अगं का रडतेस, अगं हे घे पाणी घे. आता रम्या नेहमीप्रमाणे तिची खोटी काळजी काव्याला दाखवायला लागते. अगं काव्या पाणी घे ग, बरं वाटेल तुला, घे. आता हा करून या रम्याला एक ना एक दिवस कळणारच आहे की जीवाचं आणि काव्याचं अफेअर होतं. अजून ते काही कळलं नाहीये. आता ती शांत हो काव्या शांत हो, अगं नक्की काय झालं असं खोदून विचारायला लागते रम्या काव्याला. आणि म्हणते कशी अगं काही झालंय का असं, घरातल्यांना सांगता येणार नाही असं. काय ग काव्या, अगं काय झालंय काय नेमकं, सांग ना मला. अगं मी कोणाला काही सांगणार नाही. अगं हे बघ तुला बरं वाटेल ग, मोकळी झालीस तू माझ्याजवळ तर बोल ना. अगं काय झालंय काय, जीवा खरंच पाय घसरून पडला शेकोटीत का. आता लगेच काव्य ताडकन उभी राहते बरं का. आणि तिला पुन्हा ते टॅटूचं आठवलं. मी म्हटलं ना प्रेक्षकांना आता हा टॅटूचा अत्याचार आपल्यावरती कमीत कमी 1 आठवडा दिसतोय. असं तर दिसते तर खरी, प्रत्येक वेळेला ते टॅटू जाळल्याचं आपल्याला फ्लॅश आउट करणार आहेत. आता रम्या विचार करायला लागते ही काहीतरी लपवते आपल्यापासनं. पण असो आता या विक्रम काकांनी ना मस्त झापलंय बरं का वसुआत्याला. वसुआत्या बडबडत असतात विक्रम त्या काव्यासाठी मला कॉफी करायला घेऊन आलास ना इथे किचनमध्ये, पण तिने काही कर्तृत्व गाजवलेलं नाहीये.
तिने जे काही केलंय ना ते म्हणजे बघ तू जीवाची अवस्था कशी झाली आहे. ती नंदिनी जेवढी जबाबदार आहे ना तेवढीच काव्या पण जबाबदार आहे. तसं काही सांगून उपयोगच नाहीये. नाही नाही मी जाते इथून, मला नाही करायची कॉफी बिफी. आता ते विक्रम चिडतात म्हणतात अगं ए ताई तू तरी शहाण्यासारखं वागणार आहेस का. अगं आधीच ती मानिनी चिडली आहे नंदिनीवर, आता तू. आता वसू आता मी काय म्हणजे तुला असं वाटतंय का विक्रम मानिनीच्या मनात नंदिनीविषयी जी आग उसळली आहे त्यात मी तेल ओततीये का. बोल बोल ना स्पष्ट बोल. ते विक्रम म्हणतात अगं ताई जरा डोकं शांत ठेवशील का प्लीज, मला एकतर इतकं टेन्शन आलंय आणि तू. आता लगेच या वसू आता म्हणतात मला तर मानिनीचं टेन्शन आलंय. नाही एरवी त्या नंदिनीच्या पुढे पुढे करणारी मानिनी आज नंदिनीच्या विरोधात पवित्रा घेते. मला तर कळतच नाहीये ही काय भानगड आहे. विक्रम म्हणतात अगं ताई तुला कळत नाहीये का, अगं काय प्रॉब्लेम झालाय ते. अजून तू मानिनीशी जाऊन बोलू नको काही आणि नंदिनीला तर अजिबात बोलू नकोस. वसू आता म्हणतात मग त्या नंदिनीला काय देवारात नेऊन बसवायचं. आणि आता मानिनीला आई म्हणून काय वाटत असेल ना हे मी समजू शकते विक्रम. तिने सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, वाचवा त्याला. पण त्या नंदिनीने कानाडोळा केलाच ना त्याच्याकडे. मला सांग की मानिनीला कसं काय कळलं रे जीवाला आगीपासून धोका आहे, हा काय प्रकार काय सगळा. विक्रम म्हणतात अगं ते साठे गुरुजी आले होते तिच्या माहेरचे. लगेच वसवात्या म्हणतात त्यांचा काय संबंध याच्याशी. मग ते सांगतात अगं ताई त्यांनीच सांगितलं जीवाला आगीपासून धोका आहे. वसवात्या म्हणतात बाप रे, अरे आत्ता सांगतोयस तू विक्रम, अरे तेव्हाच का पोरांना वापस नाही बोलावून घेतलंस तू, कशाला विषयाची परीक्षा बघत बसले दोघं नवरा बायको. ते विक्रम म्हणतात अगं ताई तुला कळत कसं नाहीये, त्यांनी सांगितलं होतं की काही केलं तरी काही उपयोग होणार नाहीये. आणि ताई जे अटळ आहे ना ते आपल्याला बदलता येत नाही, आयुष्याच्या खेळापुढे कोणाचं काही चालत नाही ग. हे मात्र त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आता रम्या बघा काव्याला खोदून विचारते हे काव्या मला सांग ना सुरुवातीपासून काय झालं, फार्म हाऊसवर गेल्यावर तुम्ही काय केलं, काही केलं का. आता काव्याला लागली सगळं आठवायला लागतं, पुन्हा आपल्यावर अत्याचार ते आठवण्याचा. बाप रे, आता ते सगळं आठवलं तिला, ते गिफ्ट्स कुठे गेले आणि ते काय झालं. मग रम्या विचारते काही झालं का ग काव्यानंतर, म्हणजे काही कोणाचं भांडण झालं का मिथूनचं, म्हणजे मिथून काकाचं तुझं, जीवाचं तुझं, कोणाचं काही भांडण झालं का. आता त्या काव्याला लागली तशा एक गोष्टी आठवायला लागतात की तिचं जीवाचं कसं भांडण झालं, काय झालं. आता ती रम्या म्हणते अगं बोल ना काव्या, अगं काय झालं, तुझ्या चांगल्यासाठी विचारते ना मी. तुम्ही तिथे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेला होतात ना, काय झालं काय तुमच्यामध्ये, काही रोमॅन्टिक काही गप्पा किंवा काही गेम्स वगैरे खेळलात का तुम्ही, काय केलं काय तिथे मजा मस्ती, सांग ना काव्या. ही खोदून विचारते बरं का. आता काव्याला जसं काही समजतच नाही. काव्या रम्यापुढे अगदी लहान लेकरू होऊन जाते. आता ती रम्या म्हणते सांग ना ग काव्या सांग. आता ती रम्या म्हणते कुठला गेम वगैरे खेळलात का तुम्ही. आता लगेच काव्या म्हणते हो गेमच खेळलो आम्ही, त्या गेममुळेच सगळं झालं. रम्या म्हणते काय कुठला गेम. आता काव्या मनाशीच बडबडत असते काव्या तुला ट्रूथ आणि डेअर खेळायचं होतं ना, त्या गेममुळे सगळं झालंय. त्या का खेळले मी तो गेम, का नाही सांगितलं मी सगळ्यांना की तो गेम खेळू नका, हे सगळं माझ्यामुळे झालंय, का केलं मी का. आता ती काव्या स्वतःच डोकं आपटून घ्यायला लागते बरं का. रम्या म्हणते अगं शांत हो काव्या शांत हो, अगं पुढे काय झालं, गेम खेळताना काय झालं, डेअर ट्रूथ कोणाशी खेळलात, म्हणजे तू काही सांगितलं होतंस का जीवाला असं डेअर करायला, काय झालं सांग ना, काय झालं सांग. आता लगेच काव्या ते सगळं आठवते आणि आता चिडचिड करायला लागते स्वतःशीच आणि एपिसोड संपतो बाबा एकदाचा. हुश, आज जरा उशीरच झाला प्रेक्षकांनो हा एपिसोड द्यायला, कारण कसा दाखवला बघा ना. असो, पण आता मालिका काहीतरी वेगळ्या वळणावर त्यांनी आणावी अशी अपेक्षा आहे प्रेक्षकांनो. आणि काही प्रोमो पाहिलेत मी, त्यात असं दिसतंय की काव्याने स्वतःला शिक्षा करून घेतली आहे आणि पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. काव्या हातावर छड्या मारून घेते की माझ्यामुळे झालं सगळं, माझ्यामुळे जीवाने स्वतःचा तो टॅटू जाळून घेतला. आता एक मोठी फुटपट्टी घेतली आहे तिने आणि जोरजोरात स्वतःच्या हातावर मारून घेते. आणि इकडे या मानिनीताईंची कोंबडी अजून तिथेच बसलेली. नंदिनी त्या जीवासाठी काहीतरी खायला घेऊन येते तेव्हा या मानिनीताई ओरडतात तू कशाला आली का इथे, तुला सांगितलं नाही यायचं नाही, अजिबात जायचं नाही. त्या जीवाच्या खोलीला त्यांनी कुलूप लावलं आणि त्या नंदिनीला त्या खोलीच्या बाहेर हाकलून दिला. आता तो जीवा उठला ना की नंदिनीच करेल बघा तुम्ही. म्हणजे या मानिनीताई जीवाची जी सेवा करताय त्याला काही अर्थ नाही येतो, शेवटी बायकोचंच नाव घेईल. बघा प्रेक्षकांनो असंच दाखवणार आहेत ते. आज तर बाई काही समजे ना मला या मालिकेचा रिव्ह्यू कसा देऊ काय देऊ. तर असो, आता बघा या पार्थ आणि काव्याचे रोमॅन्टिक सीन दाखवणार आहेत म्हणे ते येणाऱ्या काही भागांमध्ये. असे काही प्रोमोज आउट झालेत, तुम्हाला माहिती आहे का, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो बरेच असे प्रेक्षक आहेत
जे नवीन आहेत आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. छान दाखवतील पुढे ही मालिका असं वाटतंय तर खरी. बघूयात काय काय घडतंय. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.